नमस्कार मैत्रिणींनो, घरातून बुटीक चालवणं सोपं आहे असं बाहेरून बघणाऱ्यांना वाटतं, पण प्रत्यक्षात जे रोज हे काम करतात त्यांनाच त्याची खरी किंमत कळते. सकाळपासून घराची कामं, दिवसभर क्लायंट आणि रात्रीचं बुटीकचं सगळं आवरणं हा दिवस सहज संपत नाही. आणि या सगळ्यात एक गोष्ट फार कमी लोक समजून घेतात. आपल्या कामाची मेहनत आणि त्यामागचं गणित. खूप जणी असं म्हणतात, फक्त सिंपल ब्लाऊज आहे ना, याला एवढी शिलाई घेताय तुम्ही, पण खरंच तो ब्लाऊज सिंपल असतो का? समजा साध्या ब्लाऊजची शिलाई आपण 250 रुपये घेतली, पण त्यामागे काय लागतं हे कुणी विचारते का? नाही, कोणीच विचारत नाही. ब्लाऊजला नीट फिनिशिंग द्यायची असते, पायपिंग लागते, पायपिंगला आपण गोल्डन कलरचं कापड वापरतो, ते पण विकत येतो. त्याचबरोबर हुक लागतात, रील लागतो, प्रत्येक गोष्टीचा खर्च वेगळा लागतो. ब्लाऊजला कॅनव्हास लागतो, मशीन जे आपण वापरतो इलेक्ट्रॉनिक असतात, आणि त्याचबरोबर प्रेस पण आपल्याला लागतेच. प्रत्येक वेळेस प्रेसची गरज भासतेच आपल्याला. प्रत्येक ब्लाऊजच्या वेळेस कपड्याला आधी प्रेस करून मग आपण ब्लाऊज कटिंग करतो. ब्लाऊज चिपकवताना आपण जो गम वापरतो तो सुद्धा आपल्याला विकत आणावा लागतो. जर कप्स टाकायचे असतील तर 1.5 मीटर अस्तर लागतं एका ब्लाऊज साठी. म्हणजे एका ब्लाऊज मध्ये फक्त शिलाई नसते, तर खर्च, साहित्य आणि वेळ सगळं सामावलेलं असतं. पण हे सगळं कोणी विचारतं का? नाही, कोणीच विचारत नाही. फक्त एवढंच म्हटलं जातं, कप्स तर टाकले, सिंपल तर आहे, काहीच नाही केलं तुम्ही. आणि त्याच वेळी त्यांना पायपिंग पण अजून हवी असते, अजून गोल्डन कपड्याची हवी असते, सगळं हवं असतं, पण त्याची किंमत विचारात घेतली जात नाही. आपण जेव्हा दुकानात जातो कपडे घ्यायला किंवा कुठेही वस्तू घ्यायला जातो, तर तिथे लावलेली जी किंमत असते आपण विचार न करता देतो, कारण तिथे वस्तू विकली जाते. पण आमचं काम फक्त विक्रीचं नसतं. आमचं काम फिजिकली आणि मेंटली दोन्ही पातळीवर चालतं. एक एक मोजमाप, एक एक शिवण सगळं लक्ष देऊन करावं लागतं. चूक झाली तर पुन्हा सगळं नव्याने. म्हणूनच आमच्या कामात दुप्पट तिप्पट मेहनत लागते. तरी सुद्धा आम्ही शांतपणे काम करतो, कारण हे काम आमचं स्वप्न आहे. आणि दिवसाच्या शेवटी जेव्हा हा पसारा आवरतो, टेबल साफ होतो, तेव्हा मन शांत होतं. हा व्हिडिओ फक्त पसारा आवरण्याचा नाही, हा व्हिडिओ आहे आमच्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि न बोलले केलेल्या वास्तव्याचा. जर तुम्हीही टेलरिंग काम करता, बुटीक चालवता किंवा घरातून व्यवसाय करता, तर तुम्हाला हे नक्की समजेल, कारण हे काम हातांनी नाही, मनाने केलं जातं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझे जे अनुभव असतात ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तर चला, आजच्या व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.